तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट आलेलं आहे। तर हे अपडेट काय आहे तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता बाद झालेले अर्ज सुद्धा दुरुस्त करण्याची एक संधी पुन्हा एकदा मिळालेली आहे। तर लक्षात असू द्या, ज्या पण लोकांचे अर्ज हे रिजेक्ट झाले होते त्यांनाच हे अर्ज आता परत एकदा भरता येणार आहेत। तर त्यासाठी काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। तर त्यांना पहिल्यांदा ॲप्लिकेशन लॉग इन करायचं आहे, म्हणजे ज्या पण ठिकाणी तुम्ही अर्ज भरला आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा हा अर्ज दुरुस्त करू शकता। आता एडिटचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून जी पण तुम्हाला दुरुस्ती सांगितलेली आहे किंवा जे पण कागदपत्र सांगितलेली आहेत ती व्यवस्थित अपलोड करायची आहेत आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुमचा अर्ज हा परत एकदा सबमिट होईल आणि स्टेटसमध्ये तुम्हाला पेंडिंग दाखवेल। तर लक्षात असू द्या, ज्या पण ठिकाणी तुम्ही अर्ज भरला होता, म्हणजे उदाहरणार्थ अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्र, अशा सर्वच ठिकाणी तुम्हाला तुमचा रिजेक्ट झालेला अर्ज हा दुरुस्त करता येऊ शकतो। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सर्व कागदपत्रासह जायचा आहे, लक्षात असू द्या, आणि तुमचा अर्ज दुरुस्त करायचा आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। धन्यवाद।